ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। सरसकट पंचनामे करा, नियमांवर बोट ठेवून लोकांना त्रास होईल असं वागू नका। मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश, जनावरांच्या चाऱ्याची सोय करण्याचेही निर्देश। शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 नुकसान भरपाई द्या, कर्ज वसुली थांबवा। शेतकऱ्यांसाठी फडणवीसांनी दिल्लीत बंड करावं, राऊतांची मागणी। तर पहिल्याच कॅबिनेटमध्ये ठाकरेंनी कर्जमाफी केली होती, प्रफुल्ल पटेलांच्या टीकेलाही राऊतांचं उत्तर। भाजप आज सोलापूर जिल्ह्यात मदत पाठवणार, मदतीसाठी भाजप कार्यकर्त्यांना आवाहन। केंद्र सरकारची मदतही लवकरच पोहोचेल, रवींद्र चव्हाण यांची माहिती। 3 दिवसांचं विशेष अधिवेशन घ्या, अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून ठोस निर्णय व्हावे, जयंत पाटील यांचं राज्यपालांना पत्र। अतिवृष्टीमुळे नागपुरातील कळमेश्वरमध्ये संत्रा बागांचं मोठं नुकसान, नागपूरमधील नुकसानीची बावनकुळेंकडून पाहणी। 5 तारखेपर्यंत पंचनामा करण्याचे बावनकुळेंचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश। अजित पवारांची उद्याची आमदारांसोबतची आढावा बैठक रद्द, आमदारांनी आपापल्या नुकसानग्रस्त भागांमध्ये जाऊन मदत करावी, अजित पवारांच्या सूचना। बीडच्या आष्टी तालुक्यातील जोरदार पावसाचा सांगवी आष्टी परिसराला फटका, पुरात अडकलेल्या 13 शेतकऱ्यांना सुखरूप बाहेर काढलं। अंबाजोगाईत रेणा नदीच्या पुरामुळे सोयाबीन पिकांचं मोठं नुकसान। नांदेडच्या गोदावरी नदीला पूर परिस्थिती कायम, नदीकाठच्या हजारो हेक्टरवर पाणी शिरलं, राहे गावाला पुराच्या पाण्याचा वेढा। जळगावच्या एरंडोल तालुक्यातील अंजनी नदीला पूर, एरंडोल शहराचा इतर गावांसोबतचा संपर्क तुटला। एरंडोल येवला हायवेवरील वाहतूक प्रशासनाकडून बंद, खरीप पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। नाशिकच्या निफाडमध्ये लासलगावमधील शेतात मोठ्या प्रमाणावर पावसाचं पाणी, मक्याच्या शेतात पावसाचं पाणी साचल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान। लातूरमधील उदगीर जळकोट महामार्ग पूर्णपणे बंद, तिरका गावाजवळ पूल वाहून गेल्यानं दुरुस्तीचं काम सुरू। अहिल्यानगरमधील मुसळधार पावसामुळे सीना नदीला पुन्हा पूर, तिऱ्हे गावात पाणी शिरायला सुरुवात। तर आळजापूर करमाळा रस्त्यावर पुला शेजारी भगदाड, जामखेड करमाळा वाहतूक बंद, रोहित पवारांचं ट्विट। छत्रपती संभाजीनगरमधील पैठण शहरात अजूनही अनेक वस्त्यांमध्ये पाणी, विलास भुमरेंसह संजय शिरसाटांकडून पाहणी। पावसामुळे उपचारास उशीर झाल्यानं मुलीचा मृत्यू। धाराशिवच्या परंड्यात अतिवृष्टी, 8 दिवसांपासून शाळा बंद, दळणवळण विस्कळीत, आवार पिंपरी गावाचा संपर्क तुटला। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।